हरिओम. लाओत्सेचा ताओबोध. योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अंतरात्म्याची पिढी. लाओत्से सांगतो की जो व्यवस्थित प्रस्थापित झालेला आहे त्याला सहजपणे डळमळीत करता येत नाही. ज्याची पकड घट्ट आहे तो सहजपणे जाऊ देत नाही. पिढ्यानपिढ्या केलेला त्याग वंशपरंपरागत सुरूच राहतो. पिढी वंश असे म्हटले की एखाद्या घराण्याची पिढी किंवा वंश असा अर्थ आपल्याला अभिप्रेत असतो. पिढी याचा अर्थ आपण जीवित असताना आपल्या पुढील म्हणून पिढी, आपली अपत्ये. जीवित असल्यामुळे त्यांना कुलदीपक असेही म्हटले जाते. मूळ पुरुषापासून कालवश झालेल्या आपल्या घराण्यातील पूर्वज आणि आपल्या पुढील पिढीपर्यंत सर्वजण हा त्या घराण्याचा वंश असतो. हा भौतिक अर्थ व्यवहारात वापरला जातो. त्याचा देहाशी संबंध आहे. अध्यात्मात वंश पिढी याचा आत्मा परमात्म्याशी संबंध आहे. 84 लक्ष अंशात्मे आहेत. प्रत्येक अंशात्मा परमात्म्याचा वंश आहे आणि तीच एकमेव पिढी आहे, कारण तो कालातीत सदा असणारा आहे. संचित संपवणे हा देह धारणेचा उद्देश पूर्ण झाला म्हणून देहाचे पतन होत नाही. देह थकला की देहाचे पतन होते. संचित शिल्लक असेल तर ते संपवण्यासाठी किंवा मुक्ती प्राप्त झाली असेल तर मुक्त जीवन जगण्यासाठी म्हणून पुन्हा देह धारण केला जातो. असे देहामागून देह धारण केले जातात आणि अंशात्म्याची पिढी तयार होत असते. ही पिढी म्हणजे तो अमर असल्यामुळे तोच एकमेव असतो. तसेच तोच एकमेव असल्यामुळे त्याच्या पिढीचा तोच एकमेव वंश असतो आणि तोच सदा कुलदीपक राहतो. लाओत्से सांगतो, पिढ्यानपिढ्या केलेला त्याग वंश परंपरागत सुरूच राहतो. अंशात्म्याचा त्याग याचा अर्थ अंशात्म्याने त्या त्या देहाच्या कालावधीमध्ये जे केले त्याचा परिणाम म्हणून पुढील देह धारण केला जातो. त्या त्या जन्मी देहावरील परिणाम देह पतन झाला की देहासह नष्ट होतो. यामुळे देहाने निर्माण केलेले भोग देहाला चिकटत नाहीत. ते अंशात्म्याला झाकळून टाकतात आणि पुढील जन्माची वाट पाहतात. तसे अंशात्म्याचे होत नाही. प्रथम देहधारणेपासून सद्य देहधारणेपर्यंत प्रत्येक कालावधीत त्याचा परिणाम संस्कार तसाच शिल्लक असतो. या सर्वाचा परिणाम म्हणून नवीन देह त्याप्रमाणे धारण केला जातो. उदाहरणार्थ, एखाद्या जन्मी देहाला झालेल्या जखमेचा व्रण पुढील जन्मी नवीन देहावर दिसणार नाही, परंतु त्या जखमेचा जर परिणाम भीती वाटण्यात झाला असेल तर तो परिणाम तसाच जन्मोजन्मी शिल्लक राहतो. आपण काही जण असे पाहतो की ते या जन्मी कसलीही प्रचिती आलेली नसताना पोहायला घाबरतात. एखाद्या जागी त्या जन्मी प्रथमच आलेले असले तरी तेथे आल्यावर उचंबळून येतात. तेथून त्यांचा पाय निघत नाही किंवा तेथून लवकर निघून जाण्यासाठी प्रयत्न करतात. हा परिणाम गत जन्माचा असतो. तो अंशात्म्याला चिकटून असतो. यामुळेच योगाधिराज पातंजलींनी सांगितले आहे की जर तुम्ही योगानुशासनाप्रमाणे योगाचरण केलेत तर तुम्हाला मागील सर्व जन्मी काय काय झाले ते सर्व आठवू शकते. अंशात्म्यात सॉफ्ट कॉपी सदा असते. संस्कार महत्त्वाचे. भाग 1. लाओत्से सांगतो की त्या त्या पातळीवर संस्कार होत असतात. काही वेळेला आपल्याही नकळत हे असे होत असते. त्यामुळे इतरांचे होत असलेले संस्कार प्रत्येकाने नीट तपासून पाहावेत. न पाहता त्याची छाप स्वतःवर उमटवून घेऊ नये. भावना विवश होऊ नये. हे फार कटाक्षाने आणि जागृत राहून सांभाळावे लागते. नाहीतर भलत्याच्या आहारी जाऊन आपले अपरिमित नुकसान होते. व्यक्तिगत झालेले संस्कार व्यक्तिमत्व सुयोग्य करतात. आपल्यावर वैयक्तिक संस्कार होत असतात. काही संस्कार बुजुर्गांकडून मुद्दाम केले जातात. आपण जन्माला येतो तेव्हा अजाण असतो, पालकांवर अवलंबून असतो. आपल्यासाठी चांगले काय किंवा वाईट काय याची जाण आलेली नसते, कारण अजून स्वतःची, घरच्यांची, आजूबाजूच्यांची, जगाची माहिती झालेली नसते. त्यामुळे आपला सांभाळ करणारे जे सांगतात तेच आपल्यासाठी योग्य आहे अशीच आपली समजूत होत असते. परंतु पुढे आपली बुद्धी विकसित होते आणि चांगले वाईटाची जाण येऊ लागते. परंतु तोपर्यंत आपल्यावर बुजुर्गांकडून संस्कार होऊन गेलेले असतात.
पालकत्वामुळे आपण नाही म्हटले तरी त्यांच्या ओझ्याखाली असतो. काही अपवाद सोडल्यास बुजुर्ग म्हणून आदरही असतो. त्यामुळे त्यांच्याकडून झालेले संस्कार आता मोठे झाल्यावर आपल्याला रुचले नाहीत तरी त्याविरुद्ध बोलायला आणि वागायला आपण संकोचतो. लाओ त्से नेमके येथेच आपल्याला सावध करत आहे. तो सांगतो की बुजुर्गांचा जरूर मान राखा, आदर करा, परंतु तुम्हाला तुमचे व्यक्तिमत्व स्वतःच घडवायला हवे हेही लक्षात घ्या. कोणाचेही संस्कार डोळे मिटून स्वीकारू नका. तुमचे स्वतःचे व्यक्तिमत्व फक्त तुम्हीच घडवू शकता. ते तसे घडवा, तेच तुमच्यासाठी सुयोग्य आहे. बुजुर्गांच्या लक्षात आणून द्या की पूर्वी घोड्यावरून ये जा होत असे, आता तसे करून चालणार नाही. नवीन पिढीला नवीन काळाप्रमाणे वाहायलाच पाहिजे. हे झाले भौतिक संस्कारांबद्दल. आध्यात्मिक संस्कारही आपले आपण स्वतःचे स्वतःवर करून घ्यावेत हेच उत्तम आणि सुयोग्य असते. कोणी आपल्याला त्याच्या बुद्धीप्रमाणे धर्म शिकवू नये. तो बहुधा कोणते तरी सांप्रदायिक लेबल लावलेला असतो. अमुकच प्रकारच्या सोपस्कारात सीमित झालेला असतो. त्यात अडकू नका. आपला धर्म आहे योगधर्म. आत्मज्ञान प्राप्त करणे, आत्मप्राप्ती करणे, सायुज्यमुक्त म्हणून जीवन जगणे, आत्मानुभूती घेणे आणि कर्मयोग करून सदा आत्मरत राहून प्रभुसेवा करणे, साक्षी राहून सृष्टीलीला अनुभवणे हा आपला योगधर्म आहे. यासाठी बाह्यविधी आणि सोपस्कार निरुपयोगी आहेत. त्याऐवजी स्वतःचे स्वतः अंतःकरणात उतरा. नित्य नियमित ध्यान लावा. त्यायोगे औषात्म्याचे दर्शन घ्या. त्यायोगे परमात्म्याचे दर्शन घ्या. या भौतिकाचा सुयोग्य वापर करायला शिका. जीवनात परमकैवल्यात निवास करा. सदानंदी असा. सर्वांना सदानंदी करा. हरि ओम.